राज्यातील अन्न भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने आक्रमक भूमिका घेतली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच आहे। नवीन मुंबई आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात MPMCवर आता विभागाने कडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। यासोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांवरही पाळत ठेवण्यात येते। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुटखा विक्रेते, तस्कर आणि भेसळखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। राज्यभरातील भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाते। याच पार्श्वभूमीवर 11 आणि 12 जून रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांवर मोठी धाड टाकण्यात आली। मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरसह अनेक ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान खाण्यास असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे, अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले तसेच दिशाभूल करणाऱ्या पॅकिंगमध्ये विक्रीस ठेवलेले अन्नपदार्थ आढळून आले। एकूण 35 आस्थापनांवर कारवाई करत सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप, गूळ आणि भेसळीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले। यामुळे तब्बल 3,48,37,37,000 रुपयांचा आणि जवळपास 1,93,000 किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आलाय। कोकण विभागातही 6 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून 31,53,000 रुपयांहून अधिक किमतीचा आणि 14,000 किलोहून अधिक साठा जप्त करण्यात आलाय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।